काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांसोबत केल्यानंतर पुण्यामध्ये भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे आमने-सामने आले होते। पुण्यामधल्या कालच्या गोंधळाच्या नंतर मुंबईमधील काँग्रेसचं कार्यालय टिळक भवनाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कोणतंही मोठं आंदोलन होऊ नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी काल पुण्यात आंदोलन केलं आणि ठिकठिकाणी भाजपकडून या सगळ्या प्रतिक्रियेविरोधात आंदोलन केलं जातंय आणि त्यामुळेच काल जो पुण्यात गोंधळ पाहायला मिळाला, साधारणपणे तासभर भाजप आणि काँग्रेसचा गोंधळ पाहायला मिळाला, त्यानंतर मुंबईतल्या दादर येथील टिळक भवन कार्यालयाबाहेर सुद्धा मोठा पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। इथे कुठल्याही प्रकारचं आंदोलन होऊ नये आणि शांतता राखली जावी यासाठी टिळक भवन बाहेर इथे आपण बघतोय एक साधारणपणे 40 ते 50 पोलीस आपल्याला पाहायला मिळतात। कारण आपण समोर बघितलं तर जवळच भाजपचं सुद्धा कार्यालय आहे, जवळ भाजपच्या आमदारांचं कार्यालय आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे गोंधळ होऊ नये, कारण राज्यभरात ठिकठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांकडनं या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त केला जातोय, ठिकठिकाणी आंदोलनं केली जातात आणि त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं मोठं आंदोलन होऊ नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। कारण काल पुण्यामध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला, भाजप कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आले आणि तासभर हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला आणि त्यामुळे टिळक भवनाबाहेर या सगळ्याचा पार्श्वभूमीवर आपल्याला हा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।